हलवा बोटं, डाव्या पायाची बोटं हलवा. उजवा पाय वरती घ्या सर. सर उचलत नाही आपण. उचलत नाही. अजिबात उचलत नाही. किती दिवस झाले? सर 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. हलवा बोटं हलवा फक्त उजव्या पायाची. अंगठा वगैरे समजत आहे सर. ठीक आहे. इथे जर बघितलं आपण, हा त्यांचा एक्सरे आज केलेला. दिस इज द फूट ड्रॉप वर्टेब्रल सेगमेंट. इथे L5, L4, L5 मधलं हे अंतर पूर्ण कमी झालेलं आहे. इथे जर बघितलं आपण L4, L5 मधली गादी ही पूर्ण बाहेर आलेली आहे. फूट ड्रॉप म्हणजे काय, तर पाय जो आहे, पायाची बोटं ही वरच्या दिशेने येत नाही आणि बोटं ही हलत नाही, डॉर्सिफ्लेक्स होत नाही. तर फूट ड्रॉप होण्याचं कारण बरीच वेगवेगळी कारणं आहेत. फूट ड्रॉपची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिक मणके जे आहेत, 2 मणक्यामधलं अंतर कमी होणं, गादी बाहेर येणं आणि पेरोनियल नर्व वरती प्रेशर येऊन बऱ्याच वेळा गुडघ्याच्या मागच्या जे नर्व आहेत त्याच्यावरती प्रेशर येऊन पायाचा पंजा हा वरती येत नाही. जे फूट ड्रॉप हे नुकतंच झालेले आहेत, साधारण 3 महिन्याच्या आतमधले फूट ड्रॉप हे बरे होतात. 3 महिन्याच्या नंतर कालांतराने किंवा ऑपरेशन नंतरचे फूट ड्रॉप हे फार कष्टाने बरे होतात. तर एक लक्षात घ्या, मेन रूट कॉज जे आहे, बरेच लोक अंगावरती ही गादी बाहेर आलेली असते. इथे व्हाईट ड्युरा मॅटर दिसते पांढऱ्या रंगाचं. इथे बघा व्हाईट ड्युरा मॅटर काहीच दिसत नाहीये. नव जी आहे, मज्जातंतू जे आहेत, नसा पूर्ण चोकअप झाल्या. बरीच लोक हा प्रकार अंगावरती काढतात आणि अंगावरती त्यांना वाटतं दुखत नाहीये, काही नाहीये. पण एक लक्षात घ्या, गादी जेव्हा बाहेर येते पहिल्या टप्प्यामध्ये त्यावेळेस दुखतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग स्टिफनेस, कंबर अर्धा तास 1 तास कडक वाटते. तिसऱ्या स्टेजमध्ये मुंग्या यायला लागतात. चौथ्या स्टेपमध्ये बधीरपणा येतो. 5व्या स्टेजमध्ये डायरेक्ट पेशंटला त्यावेळेस बधिरतेमध्ये एक तर दुखत नसतं, कंबर कुठंही दुखत नसतं. डायरेक्ट गादी ही बाहेर आल्यामुळे पायातली ताकद नष्ट होते, पायातला जीव पूर्ण जातो. त्यानंतर संडासचा कंट्रोल जातो, लघवीचा कंट्रोल जातो. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला स्पाईनचा तुम्ही MRI केलेला आहे, एक्सरे केला आहे, गादी बाहेर आहे, तर अर्जंट तुम्हाला ट्रीटमेंट ही घ्यायची आहे. तुम्ही जर ट्रीटमेंट नाही घेतली तर बऱ्याच वेळा तुमच्या लघवी संडासचा कंट्रोल जाऊन आयुष्यभर ते तसंच झोपून राहावं लागतं. तर नक्कीच फूट ड्रॉप झाल्यानंतर, फूट ड्रॉपच्या आधीच आपल्याला ट्रीटमेंट चालू करायची आहे.